आकाशवाणी मुंबई. मी दीपक वेलणकर. आणि मी दर्शना जोगदनकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य. मुंबई संदर्भात कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा विधानसभेत तीव्र निषेध. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंतच सुरू राहणार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता. विधानसभेत आज लोकायुक्त विधेयक संमत झालं. लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसंच लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. परवा हे विधेयक सदनात मांडण्यात आलं होतं. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या अनुपस्थितीत आणि कोणतीही चर्चा न होता विधेयक संमत झालं. 1971 सालच्या लोकायुक्त कायद्याची जागा आता हे विधेयक घेईल. यात भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा अंतर्भाव असेल. लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी कायद्याव्यतिरिक्त काही निराळ्या तरतुदींचा समावेश या विधेयकात केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी बोलताना सांगितलं. लोकायुक्त कायदा संमत करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांना लोकायुक्त म्हणता येणार आहे. त्यांच्या अंतर्गत काही पदे असतील. केंद्रीय कायद्यानुसार जसे लोकपाल हे एक पॅनल आहे, तसंच लोकायुक्तांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. या पॅनलला 2 जणांच्या पीठाला काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणाऱ्या कंत्राटदार मुकादमांकडून साखर कारखान्यांची, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, ट्रॅक्टर खरेदी करून वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांची होत असलेल्या फसवणुकीसंदर्भात अजित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. सहकार मंत्री अतुल सावे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. तुतीच्या प्रकल्पाला चालना देण्याची गरज असून पैठणी तयार होऊ शकते इतका चांगला रेशीम धागा मराठवाड्यात तयार होऊ शकतो, असं माजी मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितलं. तालुका औद्योगिक विकास महामंडळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा सुधारल्याशिवाय रोजगार उपलब्ध होऊ शकणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी सर्व गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येऊया, असं आवाहन त्यांनी केलं. सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय या धोरणाप्रमाणे जालन्याला सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय होण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचं देखील टोपे म्हणाले. कर्नाटकच्या मंत्री आमदारांनी महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले. कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केल्याचा तसंच मुंबईत कन्नड भाषिक अधिक असल्याचा दावा केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. मुंबईमध्ये 20% कन्नड भाषक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा, अशा प्रकारची वादग्रस्त विधानं करून कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचं सांगत अजित पवार यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्य सरकारनं महाराष्ट्रवासियांच्या संतप्त भावना आणि तीव्र नाराजी कर्नाटक सरकारला कळवाव्या. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही कर्नाटकला समज देण्यास भाग पाडावं अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. यावर मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि त्याबाबत कोणताही दावा सहन केला जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टींचं उल्लंघन कर्नाटकातले नेते वारंवार करत असून त्याबाबत त्यांना समज देण्याची गरज आहे, असं सांगून ते म्हणाले की अशा प्रकारच्या वक्तव्याचा निषेध करणारं पत्र कर्नाटक सरकारला पाठवलं जाईल. टीईटी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांचा प्रश्न मांडण्यास अध्यक्षांनी नकार दिला. मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, त्यांच्यावर काही कारवाई करत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. टीईटी परीक्षा घोटाळा हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मागील सरकारच्या काळात जो टीईटी घोटाळा झाला त्यात अपात्र कंपन्या पात्र केल्या, हे कुणी केलं याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं. गायरान जमीन घोटाळा आरोपासंदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सभागृहात निवेदन दिलं. शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येत असून या योजनेबद्दल कुठेही तक्रारी असतील तर त्याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांनी शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना केसरकर बोलत होते. राज्यात यावर्षी शालेय पोषण आहार योजनेसाठी 1,682 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी या योजनेवर आतापर्यंत 892 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अन्न महामंडळाकडून राज्याला तांदूळ पुरवठा करण्यात येतो, तर कडधान्य खरेदी राज्य शासन करते. शालेय पातळीवर स्थानिक समितीमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते, अशी माहिती केसरकर यांनी दिली. लक्षवेधी सूचनेवरच्या या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य बबन शिंदे, अशोक पवार यांनी सहभाग घेतला. अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याबाबत शासन सकारात्मक असून जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीनं प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी केसरकर बोलत होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगरच्या नामांतरासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना परिपूर्ण प्रस्ताव माहिती पाठवायला कळवल्याचंही केसरकर म्हणाले. अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत देखील कळवण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. नागपूर इथं सुरू असलेलं राज्य विधिमंडळाचं अधिवेशन येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. उद्या 29 डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि शुक्रवारी 30 डिसेंबरला शासकीय आणि अशासकीय कामकाज केलं जाईल, असंही पाटील यांनी सभागृहात सांगितलं. विधिमंडळात पीडित महिलांच्या संदर्भात चर्चा करताना त्यांचं नाव थेट घेत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होत असल्यानं पीडित महिलांची नावं जाहीर होत आहेत. तसंच माध्यमंसुद्धा उघडपणे त्यांची नावं घेत आहेत. त्यामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत आहे. तसंच फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 327 अनुच्छेद 3 मध्ये पीडितेचं नाव सार्वजनिकरित्या प्रसारित आणि प्रकाशित होईल अशा पद्धतीनं घेऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतच्या सूचना आपल्या स्तरावरून दिल्या जाव्यात अशी विनंती या पत्राद्वारे त्यांनी केली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2022 पासून महागाई भत्त्यात 4% वाढ झाली असून त्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही वाढ मिळावी, तसंच थकबाकीसह ही रक्कम विनाविलंब देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघानं केली आहे. महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याचं लेखी निवेदन दिलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या 14 महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना आधीच जामीन मंजूर केला होता. परंतु उच्च न्यायालयानं सोमवारी या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. विशेष न्यायाधीश SM मेंजोगे यांनी आज सुटकेचा आदेश जारी केल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आदी ज्येष्ठ नेते, देशमुख यांचं कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत आर्थर रोड कारागृहासमोर गर्दी केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या UN मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता, परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे. प्रधानमंत्री मोदी रुग्णालयामध्ये पोहोचले असून त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल हे देखील उपस्थित आहेत.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य या प्रशिक्षणातून मिळतं, असं वक्तव्य केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या अनुजा सारंगी यांनी केलं. त्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूरच्या प्रशिक्षण उद्घाटन सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी भारतीय महसूल सेवेतील 59 आणि रॉयल भूतान सेवेतील 2 अधिकारी उपस्थित होते. तसंच त्यांच्यासोबत NADT नागपूरचे प्रमुख महासंचालक संजय पुरीही उपस्थित होते. भारतीय लष्करानं दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली 30 डिसेंबर रोजी दुर्गम भागातल्या 75 गावांना भेट देण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. ग्रामसेवा देशसेवा हा या उपक्रमाचा विषय असून याअंतर्गत लष्कराचे जवान अग्निपथ योजनेबाबत जनजागृती करणार आहेत. याशिवाय स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी स्वच्छता मोहिमेत जवान गावकऱ्यांसोबत सामील होतील. बंगळुरू इथे 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या 75व्या लष्कर दिनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या मालिकेतला हा तिसरा उपक्रम आहे. बुलढाणा महसूल विभागातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार विरोधी पथकानं रंगेहात पकडलं आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत लिपिक नागोराव खरात मोताळा आणि वकील अनंत देशमुख होते. एका शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक विभागानं सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतलं. या तिघांविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकानं गुन्हा दाखल केला आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा काल जाहीर केल्या आहेत. 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यांकन 2 जानेवारीपासून सुरू होईल. परीक्षांचं वेळापत्रक CBSEच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातून हद्दपार झालेली डबल डेकर बस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. किमान गर्दीच्या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील काही मार्गांवर डबल डेकर बस सेवा सुरू करता येणे शक्य आहे का, याबद्दलचा अहवाल तयार करण्याच्या सूचना PMPMLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातल्या बोराडी आणि म्हसदी या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या ग्रामपंचायतींची मंगळवारी नाशिक विभागीय समितीनं प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. देश अन्नधान्याने स्वयंपूर्ण झाला आहे याचं श्रेय कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनाला जातं, असं प्रतिपादन केंद्र सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी केलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि त्याचं विपणन अशी साखळी तालुका स्तरावर तयार करणं आवश्यक आहे. तसंच प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचं धोरण केंद्र सरकार आखत आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक्स खेळांचं आयोजन करण्यासाठी बोली लावेल, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनादरम्यान सदस्यांसमोर भारत याबाबतचा एक आराखडा सादर करेल. या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकूर यांनी असं सांगितलं आहे की भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या बोलीला सरकार पाठिंबा देईल. गुजरातमध्ये आधीपासूनच जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा आहेत आणि अहमदाबाद या खेळासाठी यजमान शहर असण्याची शक्यता आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 17 अंकांची घसरण झाली आणि तो 60,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 10 अंकांची घसरण नोंदवत 18,122 अंकांवर बंद झाला. हवामान. गेल्या 24 तासात हवामान कोरडं होतं. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उल्लेखनीय वाढ झाली. कोकणात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. येत्या 24 तासामध्ये राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. मुंबई संदर्भात कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा विधानसभेत तीव्र निषेध. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंतच सुरू राहणार. आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर कारागृहातून मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.